नमस्कार, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आपण पोहोचलो आहोत पूर्वीचं कलापूर, आत्ताचं कोल्हापूर, छत्रपती शाहू महाराजांची नगरी, पुरोगाम्यांच्यासाठीचं प्रेरणास्थान अशा कोल्हापूरमध्ये। माझ्यासोबत आहेत माझे सहकारी जगदीश देशमुख। नमस्कार, मी जगदीश देशमुख, महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी यामध्ये या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोल्हापूर म्हटलं की रांगडेपणा आला, कोल्हापूर म्हटलं की इथली कुस्तीचा आखाडा आला, कुस्ती म्हटलं की चितपट करणं आलं, कुस्ती म्हटलं की ईर्ष्या आलं आणि हे सगळं कोल्हापूरच्या राजकारणात सुद्धा दिसतंय। कोल्हापूरचा राजकारणी समोरच्याला चितपट केल्याशिवाय शांत बसत नाही अशी इथली स्थिती आहे आणि गेल्या काही दिवसात कोल्हापुरात काही राजकीय नाट्य घडलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरचं राजकीय वातावरण कसं बदललंय, कोल्हापूरची हवा काय सांगते, कोल्हापुरात कुठल्या महायुती की मविया कुणाची आघाडी आहे, कुणाच्या बाजूने वारा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजून घ्यायची आहेत आपल्या जय महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमातून। धन्यवाद जगदीश। तर आपल्या सोबत असलेले विविध मान्यवर आता या मंचावर स्थानापन्न झालेले आहेत। मी त्यानिमित्तानं प्रत्येकाशी आपली ओळख करून देतोय आणि त्यांच्याकडूनच आपण त्यांचा परिचय करून घेऊ। आपण काँग्रेसचं प्रतिनिधित्व करताय या चर्चेमध्ये आणि त्याचबरोबर मवियाची जबाबदारी पण आपल्यावर। नमस्कार, मी सरला पाटील, माजी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष महिला काँग्रेस प्रदेश, AICC मेंबर आणि सध्या ज्येष्ठ कार्यकर्ती। बिलकुल, आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं प्रतिनिधित्व करताय। मी महेश जाधव, भाजपा महाराष्ट्र सचिव, महायुतीचा प्रचार प्रमुख। मी किशोर गाडगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख। या चर्चेमध्ये आपल्यासोबत राजेश लाटकर जोडले गेलेले आहेत। राजेश जी, पूर्ण देशावालाच आता आपला परिचय झालेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि त्याही निमित्तानं आपण आत्ताच्या घडीला कोणत्या भूमिकेत आहात तेही सांगावं। नमस्कार, मी राजेश भरत लाटकर। आत्ताची माझी भूमिका म्हणजे ही महाविकास आघाडी पुरस्कृत माझी उमेदवारी आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जागा असल्यामुळं मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो आहे आणि राहणार आहे, ही माझी भूमिका आहे। बिलकुल, आपण काँग्रेसचे अधिकृत आणि पुरस्कृत उमेदवार आहात। आपल्यासोबत आणखीन एक मान्यवर आहेत। नमस्कार, मी अभिजित राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा कोल्हापूर उत्तरचा अधिकृत उमेदवार। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मला या कोल्हापूर उत्तरमधून लढण्याचं बळ दिलेलं आहे आणि मी ते राजसाहेबांचं बळ देऊन या कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवत आहे। बिलकुल, महत्त्वाचा विषय असा की या आपल्या कार्यक्रमामध्ये दोन उमेदवार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करताना सर्वप्रथम राजेशजी मी आपल्यापर्यंत येतो। आपली चिन्ह कुकर आहे, कुकरची शिट्टी वाजणार का शिट्टी वाजली आहे? कुकरची शिट्टी वाजून त्याच्यात चांगलं सकस अन्न तयार झाले आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे सकस अन्न महाभोजनाच्या माध्यमातून मुंबईच्या विधानपर्यंत पोचणार आहे। आपला यावरचा प्रतिक्रिया लागेल याच्यावरची पटकन, कारण यांच्या समोरची प्रतिनिधित्वाची आणि त्याचबरोबरची उमेदवारी आत्ताची आपल्याच पक्षाची आहे। विद्यमान आपले उमेदवार आहेत सन्माननीय राजेश लाटकर यांची काँग्रेसकडून उमेदवारी झाल्यानंतर आम्ही त्याचं स्वागत केलं होतं, कारण ही शेवटी लोकशाही आहे आणि निवडणूक लोकशाही मार्गाने व्हायला पाहिजे। परंतु त्यांचं चिन्ह आता प्रेशर कुकर आलं आहे, याचा आम्हाला देखील दुःख वाटतंय। तुमच्यावर प्रेशर आलंय का त्याचं? आमच्यावर काही प्रेशर नाही, कारण हा मतदारसंघ संपूर्ण इतिहास जर बघितला तर सतत या ठिकाणी धनुष्यबाण काही अपवाद वगळता, गेल्या वेळी चंद्रकांत जाधवांचा आणि पूर्वी मालोजीरांचा अपवाद वगळता 7 पैकी 5 वेळा हा शिवसेनेचा धनुष्यबाण चाललेला आहे आणि यावेळी देखील धनुष्यबाणच चालणार। आणि या ठिकाणी जे बसलेले आहेत, जे त्यांच्या मित्र पक्षाचे लोक ते पुरस्कृत आहेत, त्यांनी विचार करावा। पूर्वी जे धनुष्यबाणावर बटन दाबत होते त्यातले बरेच जण या ठिकाणी आहेत। त्यामुळे मला पुढचा मुद्दा घ्यायला लागेल। ताई, आपण इतक्या ज्येष्ठ काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहात, फार दयनीय परिस्थिती वाटते पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची आणि एकूणच जे कोल्हापुरात झालं ते वाईट झालं असं नाही वाटत? बिलकुल वाटत नाही। त्याचं कारण असं आहे, आम्ही भाजपा मुक्त कोल्हापूर बंटी साहेबांनी केलेलं आहे आणि फक्त एका मतदारसंघापुरतं नाही आहे, पूर्ण जिल्ह्याभर हे नेटवर्क तयार आहे आमचं। आणि जरी चिन्ह बदललं असलं तरी तो मूळचा काँग्रेसी आहे, काँग्रेसचे विचार मूळचा होता तर त्यांच्याबरोबर असा अन्याय करायची काय गरज? अन्याय नाही, काही घडामोडी घडल्या असतील त्या आमचा अंतर्गत पक्षाचा प्रश्न आहे आणि ह्याचा कुठेही काही परिणाम निवडणुकीत दिसणार नाही याची आम्हाला 100% खात्री आहे। पंजाचं चिन्ह गायब झालं ना, काही फरक पडत नाही, उमेदवार पक्षाचा सगळ्यांना माहित आहे
आणि आम्ही समर्थ आहोत हे नवीन चिन्ह घेऊन समोर जायला. ठीक आहे, आपण असं म्हणताय भारतीय जनता पार्टी मुक्त कोल्हापूर करायला निघालेले आहे. तांबाबाईचं कोल्हापूर आहे. भारतीय जनता पार्टी ही हिंदुत्वाचा नारा घेऊन चालली आहे. वाटतंय भारतीय जनता पार्टी मुक्त कोल्हापूर होईल? शक्य नाही. काँग्रेस मुक्त भारत होईल यामध्ये शंका नाही. कारण इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसचं चिन्ह हात इथून गायब होतंय. एवढी नामुष्की या काँग्रेसवरती आलेली आहे. हे षडयंत्र आहे का कोणाचं? हे षडयंत्र कुणाचं नाही. हे अंतर्गत लाताळी, एकमत नाही, समन्वय नाही, स्थिर सरकार हे महायुती देऊ शकतंय. या ठिकाणी विद्यमान आमचे माजी आमदार राजेजी क्षीरसागर आमदार नसताना 5 वर्षात आमदाराच्यापेक्षा चौपट फंड आणून कोल्हापूरचा विकास केलेला आहे. आपल्याला या चर्चेसाठी आमचे सहकारी असलेले जगदीश देशमुख यांच्यापर्यंत जायचं आहे. जगदीश देशमुख थेट जनतेमध्ये जातील आणि नक्की या मुद्द्यावर चर्चा करतील की कोल्हापुरात आणि त्यात सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातली काँग्रेस ही विस्कळीत आहे का, मविया विस्कळीत आहे का? जगदीश जी, तर सर्वसामान्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. अगदी थोडक्यात द्या उत्तर आपण, कारण सगळ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायची आहेत. काय वाटतंय कोल्हापुरात हवा कशी आहे? मविया महायुती काय आहे? मला एकच गोष्ट सांगायची आहे. लाटकर साहेब आता जे म्हटले की कुकरची शिट्टी वाजली पण आणि सकस अन्न शिजलं पण हे शिजण्यापाठीमागं मधुरिमा राजेंचा त्याग आहे हे त्यांनी विसरू नये. शेवटी एका महिलेनं त्याग केला. आत्ता ही लोक म्हणतात की आमचा उमेदवार आहे, आमचा उमेदवार आहे. मग मधुरिमा राजेंना उमेदवारी देताना लाटकरांच्यावर अन्याय का केला? ठीक आहे, लाटकरांवरती अन्याय झालेला आहे असं समोर आलेलं आहे. काय तुमचं काय म्हणणं आहे? दुसरी बाजू समजून घेऊया. बिलकुल नाही. हा विरोधकांचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसाच संभ्रम आम्ही सुद्धा निर्माण केला होता. ठीक आहे, या ताईंचं म्हणणं आहे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूरकर नेहमीच एक असं हे करतात की जगाद्वारे आम्ही कोल्हापुरी. आजपर्यंत कोल्हापूरकर जे खासियत आहे की बलाढ्य हत्तीबरोबर लढलं जाते फक्त कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये मंगळपेठेत जर गेला तर एक 60 बलाढ्य हत्तीसोबत. आणि चर्चा करूया आपण. तुम्ही माईक सोबत बोला, माईक समोर बोला, शांततेमध्ये बोला. आणखी कोण बोलणार आहे? जगदीशाच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा घेतोय फक्त. आता जे राजेश लाटकर जे म्हणाले उमेदवार की त्याच्यात आमचं प्रेशर कुकर आहे आणि त्याच्यात सक्कल अन्न आम्ही शिजवायचा प्रयत्न करतो किंवा शिजलंय. शिजवायचा प्रयत्न किंवा काय नाही, तुमचा नुसतं कुकर आता गॅसवर ठेवला आहे. तुमच्या नेत्याने आता खालनं गॅसच बंद करून टाकला. खालनं ठीक आहे, गॅस बंद केलेला आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया समोर येतात. पुन्हा तुमच्याकडे मी येतो, आपण जाऊया. जी बिलकुल जगदीश, या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आला आता काँग्रेसकडून आणि काँग्रेसकडून असं सांगण्याचा प्रयत्न झाला की त्यांनी सुद्धा कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एक भ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं हा विषय जास्त गंभीर आहे. कारण काँग्रेसने जर भ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला असेल तर तो राजघराण्याशी भ्रम निर्माण झालेला आहे. मला पटकन यावरच्या प्रतिक्रिया खरंच आहे, हा फार मोठा अपमान आहे. म्हणजे राजेशजी लाटकर कार्यकर्ता चांगले आहेत, त्यात प्रश्न नाही. पण ते कुठंतरी सुरुवातीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सापशिडीसारखं झालं, निम्म्यावर गेले आणि पुन्हा सापाने गेल्यावर शून्यावर आणून ठेवलं. खूप मोठी त्यांच्यावरती अपमान आणि खूप मोठं बॅकला गेलेले आहेत. मला या विषयावर आपली प्रतिक्रिया. पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे आणि पक्षीय चौकटीप्रमाणे हे चित्र आज जे इथं बोललं जातं, आमच्या जिल्ह्यात जर बघितलं तर या महायुतीमध्ये पण काही लोकांनी विद्यमान उमेदवार येऊन पण तिथं त्यांचेच मित्रपक्ष उभे आहेत. राज्यात देखील काही ठिकाणी असे प्रसंग घडलेले आहेत. पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही आहे. हे आमच्या घरातला वाद होता, तो घरातला वाद घरात संपला. पण काही काय म्हणतात ना, काही गोष्टी तांत्रिकदृष्ट्या मागं पुढं झाले. तर मला ज्या वेळेला मला पाठिंबा कुठला घ्यायचा आणि मी जरी अपक्ष होतो त्यावेळेला मी महाविकास आघाडी पुरस्कृतच होणार हे मी जाहीर केले. त्यामुळे त्या मागच्या घटना उकळून जाण्यापेक्षा. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीशी बंटी पाटील होते नव्हते आणि जे केलं ते बंटी पाटलांनी केलं नाही केलं? नाही, या अशा काहीतरी आरोप, काहीतरी गैरसमज निर्माण करण्यात काही अर्थ नाही. तो आमचा कार्यकर्त्यांचा हट्ट असतो की मला तिकीट मिळालेलं, मला का नाकारलं, तो AICC कडून काय निर्णय झाला, या सगळ्या पक्षीय चौकटीतल्या गोष्टी आहेत. नेते कधीही कुठल्याही पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे ते काम करत असतात. आणि बंटी साहेब तर पक्षनिष्ठेशिवाय दुसरं काही काम करत नाहीत. काँग्रेसशिवाय दुसरं नाही, महाविकास आघाडीशिवाय दुसरं काही नाही. आपण या चर्चेमध्ये मनसेला सहभागी करून घेऊ. मनसे हा या पक्षात, या मतदारसंघात उमेदवारी असलेला पक्ष आहे. हे सगळे मोठे पक्ष ज्या वेळेला अशा पद्धतीनं भांडतात, वागतात, सर्वसामान्यांना त्यातून काय बोध होतो? एक तर सुरुवातीला महायुतीचा उमेदवार ठरण्यावर वाद चालू होता.
भाजपला जाणार काय शिवसेनेला जाणार, तो वाद जनतेनं पाहिला. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जे लाताळ्या चालू झाल्या ते लोकांनी बघितलं. राजघराणे काय सामान्य करता हा वाद चालू झाला. हा जनतेला वाद कुठेही आवडलेला नाही. आज जनता हा तिसरा पर्याय. आज ह्या दोघांनी सत्ता भोगलेली आहे कोल्हापुरात. 20 वर्षाला त्यांच्याकडे दोघांची सत्ता आहे. पहिले 5 वर्ष काँग्रेसकडे होते, त्यानंतर 10 वर्ष आमदारकी शिवसेनेकडे आली, त्यानंतर परत गेले 5 वर्ष काँग्रेसकडे आली. कोल्हापूरचा विकास कुठे आहे हे तुम्ही ज्याच्यासाठी भांडताय, तुम्ही ज्या विकासासाठी त्या विकासासाठी का मांडत नाही? या मुद्द्यामध्ये आपल्याला एक लक्षात येत आहे की घराणेशाहीचा मुद्दा सुद्धा चर्चेत येतो. मला त्या निमित्तानं पटकन इथे असलेल्या विविध मान्यवरांपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्यासोबत इतरही अनेक पक्षाचे प्रतिनिधी आहेत. मला पटकन आधी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, मी येतो सगळ्यांपर्यंत. पटकन मला सांगा, ज्या वेळेला विषय घराणेशाहीचा येतो तेव्हा कार्यकर्त्याच्या मनात हा प्रश्न येतो का की आम्ही काय सतरंजाच उचलायच्या का? बरोबर आहे, पण कुणाला न्याय मिळाला आणि कुणावर अन्याय झाला ह्याच्यापेक्षा कोल्हापूरकरांना कोण न्याय देणार आहे ती कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. त्यामुळे सर्वांनीच कोल्हापूरचं विजन काय आणि कोल्हापूरला तुम्ही कशा प्रकारे न्याय देणार आहे त्याच्यावर त्यांनी मतं मांडावी. बिलकुल. आपलं काय म्हणणं? साहेबांनी सांगितले की कुकरची शिट्टी वाजणार, पण कुकरची शिट्टी वाजण्यासाठी त्यात पहिला पाणी लागते. थेट पाईपलाईनचं पाणीच कोल्हापूरला येत नाही तर कुकरची शिट्टी वाजणार कशी? आणि आमचे आदरणीय महेश जाधव साहेब आंदोलन करून करून दमले तरी पाण्याचा प्रश्न संपलेला नाही. कोल्हापुरातल्या पाण्याच्या प्रश्नाच्या निमित्तानं आपण चर्चेसाठी आमच्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांपर्यंत जाणार आहोत. माझे प्रतिनिधी आणि सहकारी जगदीश देशमुख इथे आहेत. जगदीश, मुद्दा कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरच्या पाण्याचा आहे. काय कोल्हापुरात समस्या आहे, पाण्याची समस्या आहे? पाण्याची समस्या नक्कीच आहे, पण काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी या जनतेवर एक अन्याय केला होता की जो भाजपने मोडून काढला, टोल घालवला आम्ही. हे आमचं कर्तृत्व आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये 2013ला स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि हे शरद पवार आणि काँग्रेसचे यांची रीती आहे. यांचं एकमत जर उत्तरमध्ये होत नाही तर हे निवडून आल्यानंतर राज्यात काय एकमत करणार आहे? कोल्हापुरात सगळ्यांकडे येतो. हां, कोल्हापुरात पाण्याची समस्या आहे किंवा इतर काही समस्या आहेत अजून? कोल्हापुरात पाण्याच्या समस्या आहेत म्हणतात ना, कोल्हापुरात पाण्याच्या समस्या यांना कुठून दिसतात? पाण्याचं पाईपलाईनचं काम कंप्लीट झालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंदगडगावसारख्या ठिकाणी ह्यांचं सरकार अदानीला पाणी विकते, त्याचं काय करणार आहे? ठीक आहे, हां बोला. मुळात कोल्हापुरात विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर आज जे काही बोर्ड लागले होते कोट्यावधी रुपयाचे ते आता कुठे गेलेत आणि रस्त्याची काय अवस्था आहे याची एकदा सूक्ष्म नजरेनं फक्त चौकशी करावी. ठीक आहे, मागे जाऊया. मागे पण काही मान्यवर आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत. सर, आपल्याला काय वाटतं? कोल्हापूरच्या पाणी प्रश्नाचा विषय निघाला तर 2045ची जनगणना म्हणजे लोकसंख्या गृहीत धरून ही पाण्याची नियोजन केलं होतं. आणि आत्ता बघितलं तर पाण्याचं नियोजन 2023 आणि 24मध्येच पूर्णपणे कोलमडलेलं आहे. आणि 2045च्या बाता कशाला करायच्या आहे? ठीक आहे. आणखीन इकडून 1-2 प्रतिक्रिया घेऊया, नंतर मग पुन्हा स्टेजकडे जाऊया. कोल्हापुरातमध्ये कोणताही विकास झालेला नाही आहे, फक्त त्याचा उहापोह केला जातो. आजपर्यंत पंचगंगा नदी काठावर अतिशय 5 कोटीचे दिवे लावलेत. त्या दिव्याचं काय झालं या लोकांना माहिती आहे. त्यामुळं यावेळी मनसे हा अतिशय चांगला पर्याय कोल्हापूर समोर आहे. तर कोल्हापुरात फक्त उहापोह केला जातो, इथे कुठलाही विकास झाला नाही अशा सुद्धा प्रतिक्रिया समोर येतात. सर, धन्यवाद जगदीश. आपण कोल्हापुरातल्या मुद्द्यांची चर्चा करतोय. कोल्हापुरातल्या विकासाचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातलेही इतर मुद्दे घ्यायचे आहेत. मला आधी पटकन इथे उपस्थित असलेल्या उमेदवारांच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की त्यांना मतदान का करावं आणि त्यांच्याकडे कोल्हापुराच्या त्यांच्या मतदारसंघाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनेही काही योजना आहेत का? सुरुवात तुमच्यापासून. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची विकासाची ब्ल्यूप्रिंट सादर केली होती. आजपर्यंत देशभरात एकमेव नेता आहे ज्यानं विकास ब्ल्यूप्रिंट कशी असावी हे सादर केली होती. आज कोल्हापूरचा विकास बघायला गेलं तर कोल्हापुरात कुठेही सुविधा नाहीत. पर्यटकांचा बघायला गेलं पर्यटक आज कुठलाही खुशी नाही, तो त्यांना कुठलेही समाधान व्यक्त नाही. तुमचा स्कीम तुमच्याकडे काय योजना आहे? मला जर या जनतेने निवडून दिलं तर कोल्हापूरचे जे मूलभूत प्रश्न आहेत, आज कोल्हापूरला आज मूलभूत गरजेसाठी जो कोल्हापूरकर नाराज आहे त्या सगळ्या मूलभूत गरजा मला पहिल्यांदा भागवायच्या आहेत. बरं, तुमचं म्हणणं आहे की मूलभूत गरजा त्यांना भागवायच्या आहेत. आपण चर्चेसाठी पुढे जातोय, मी आपल्यापर्यंत येतो. पटकन एकदा भारतीय जनता पार्टीच्या आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रतिक्रिया घेऊ. उमेदवार तुमचा इथे नाही आहे, तुम्ही त्याचे प्रतिनिधी आहात, पण कोल्हापूरला काय हवंय जे तुम्ही देऊ शकाल? आता कोल्हापूरला तशी प्रश्न बघितले तर खंडपीठ एक झालं पाहिजे. कोल्हापूरच्या वाहतुकीचा एक प्रश्न आहे, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डेव्हलप होण्याची आवश्यकता आहे. या समस्याबरोबर बाकीच्या मूलभूत अंतर्गत रस्ते तर आता आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या उमेदवारांनी आता
100 कोटी रुपये फंड आणलाय, त्याची कामं सुरू आहेत. पण याबरोबर हे सरकार या अगोदर काँग्रेसच्या आमदारांनी काय केलं असं म्हटलं तर काय होईल या संदर्भामध्ये? काँग्रेसच्या आमदारांनी कोट्यावधी रुपयाचे फंड आणलेले आहेत जिल्ह्यामध्ये. प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराला बळ दिलेलं आहे मागील आमदारांना, आणि त्याप्रमाणे विकासही झालेला आहे. आपण जर म्हणता की आत्ता आमची भूमिका, आता उमेदवार आहेत ना तुमचे, त्यांना विचारूयात आपण आत्ताची भूमिका काय आहे. राजेशजी, हे बघा, विकासाच्या गप्पा सगळेच पक्ष मारता, पण किती जरी कुणी काय बोललं तर प्रत्येकजण त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतं. मी एकच सांगतो, आमच्या सहकार्याने सांगितले, हजारो कोटीचे आकडे कोल्हापूरकरांना दाखवले. आमच्या या पुढील 5 वर्षाच्या काळात मी आमदार झालो तर खंडणीमुक्त कोल्हापूर, व्यापाऱ्यांना दादागिरी नाही, कुणावर शासकीय कर्मचाऱ्यांच्यावर दमदाटी नाही, किंवा कुणालाही कसले घाणेरडे आरोप नाही, जाती धर्मातला वाद नाही, हे स्वच्छ आणि आपलं शांततामय शाहूनगरीतलं आई महालक्ष्मीचं आणि ज्योतिबाच्या आशीर्वादाचं हे कोल्हापूर आपल्या कोल्हापुरी पद्धतीनं चालवू आणि कोल्हापूर हे सुजलाम सुफलाम करू. तुम्ही उत्पन्नात कोल्हापूर आमचं देशात पहिल्या 5 नंबरला, आणि सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, हे जे सूत्र गेले 3 वर्ष कोल्हापूरकर बारकाईनं बघल्यात. कोट्यावधीचा आकडा डिजिटलवर दिसतो. मला एका पुढचा मुद्दा आहे. नेत्यांची वाढते. राजू लटकरची आज जी डिक्लेरेशनची प्रॉपर्टी आहे त्या दरमहा जी नैसर्गिक वाढ आहे तेवढीच होईल, ही या कोल्हापूरकरांना मी ग्वाही देतो. पण तुम्ही जेव्हा असं म्हणता की कोल्हापूर खंडणी मुक्त करू, कोण खंडणी वसूल करतं? तुमचा आक्षेप थेट राजेश क्षीरसागरांवर आहे. नाव घ्यायला घाबरताय का आपण? हे कुणाला घाबरायचं आणि कुणाला जुमानायचं, आम्ही कोल्हापुरी लोक आहोत, ह्या शाहू स्मारकच्या भावनात आहोत. हे मी खंडणीचं राजकारण कोण करतं? मी जे बोललो, ज्याला टोपी बसाई त्याला बसते, जे त्याला लागेल, आणि कोल्हापूरकर ते उत्तर लागेल. खंडणीचं राजकारण कोल्हापुरात चालतं. तुमचा उमेदवार समोर आहे, तुम्ही करता का? तुमचा उमेदवार करतो का? त्यांनी नाव घेतलेलं नाही, त्यांनी नाव घेऊन आरोप करावा, आणि जर असा काय प्रकार कुठं घडत असेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर मार्ग आहेत, त्यांनी कंप्लेंट करावी. आता हे म्हणजे कसं आहे माहिती काय, आता निवडणूक आल्यात म्हणून काहीतरी खोटे आरोप करायचे, आणि आता आपण विकासाचं सांगितलं, विकास आता चालू आहे, विमानतळाची कनेक्टिव्हिटी आहे, वंदे भारत एक्सप्रेस चालू आहे, 42 कोटीचा निधी आले. बघा, खंडणीचा विषय म्हणतात, या कोल्हापुरात सगळ्यात मोठा प्रोजेक्ट IRBचा आला. हा IRBच्या प्रोजेक्ट मध्ये कोट्यवधी रुपयाचा ढपला कुणी पाडला? ती खंडणी होती. ती खंडणीच होती. पण त्याच्यात सुद्धा बोलताना तुम्ही नाव घेत नाही ना. या कोल्हापुरातली गुंडशाही कुणाकडे आहे हे एकदा जनतेला माहित आहे. कुणाकडे गुंडशाही? एकदा जनतेकडे जाऊयात. 1 मिनिट, महिलांना बोलायचं आहे. लाटकर साहेबांनी आता जो टक्केवारीचा आणि खंडणीचा जो मुद्दा मांडला, साहेब बहुतेक विसरले, ज्या वेळेला साहेबांची उमेदवारी बदलून मधुरिमा राजेंना दिली त्यावेळेला साहेबांनी आजरेकर आणि अर्जुन माने ही 2 नावं काँग्रेसची घेतली होती. आणि तुमच्या माध्यमातून मला साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी जसं तुम्ही म्हटला की काँग्रेसनं भ्रम निर्माण केला उमेदवारीच्या बाबतीत, हे जर तुम्हाला माहिती होतं तर मग अर्ज माघारी दिवशी लाटकर साहेब नॉट रिचेबल का होते? त्याच्या वेळेला वेगळे मुद्दे येत आहेत, त्याचं उत्तर इकडूनच घेऊयात. IRBचा जो मुद्दा भाजपच्या अध्यक्षांनी मांडला, त्यांना माझा प्रश्न आहे, IRBच्या डायरेक्टर बोर्डामध्ये नितीन गडकरी आहेत, तेव्हा त्यांनी देशाचा केवढा बकला पाडला तेवढा सांगावा. बिलकुल. कोल्हापूरच्या मुद्द्यांमध्ये टोलचा मुद्दा, 1 मिनिट सांगतो, कोल्हापूरकरांच्या मुद्द्यांमध्ये सातत्यानं, थांबा महिलांना बोलू द्या, कोल्हापूरच्या मुद्द्यांमध्ये सातत्यानं टोलचा मुद्दा येतो. या टोलच्या मुद्द्यावरून बऱ्याचदा राजकारण होतं. मला ह्या सगळ्यापेक्षा वेगळं मत मांडायचं आहे माझं. पण आता टोलच्या मुद्द्यावर कोण बोलणार आहे का? हे बघा साहेब, मी एक टोलच्या मुद्द्यावर बोलतो, पण खंडणीचा मुद्दा सांगतो. महाविकास आघाडी सरकार असताना यांनी व्यापाऱ्यांच्याने खंडणी मागितली, खंडणी मिळत नाही म्हणजे अंटिलीच्या खाली जाऊन RDX ठेवलं. हे यांचं सरकार आहे. मुद्दा कळला. मी पटकन महेश जाधव आपल्यापर्यंत येतोय. हा जो टोलचा मुद्दा आहे, जो कोल्हापूरकरांच्यासाठी अत्यंत संवेदनशील बनतो, वारंवार या मुद्द्यावर राजकारण होतं. आरोप असा लागतो की तुमची माणसं टोलच्या कंपन्यांमध्ये पदाधिकारी असतात. शक्यच नाही. आंदोलन करायला 5 वर्ष आम्ही पुढे होतो. 468 कोटी रुपये चंद्रकांत दादा पाटील, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मागून 30 वर्ष बसणारा टोल या आमच्या महायुतीनं काढलेला आहे. हे
खडू सत्य हे खरं आहे यामध्ये. आज आपण बघितलं की टोलची पावती कुठल्या पालकमंत्र्यांना फाडली आणि एन.डी. पाटील साहेबांनी कुणाला सूर्याजी पिसाळ अशी उपमा दिली. टोलच्या आंदोलनात सूर्याजी पिसाळ असं बिरुद ज्यांनी मिरवलं हे माजी पालकमंत्री त्यांना. याची उत्तरं घेऊ पण आता तुम्ही उमेदवार आहात. मला कोल्हापूर उत्तर एक मिनिट कोल्हापूर उत्तरच्या निमित्तानं आपल्याकडून उत्तर हवं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, तेव्हा तयार राहा. पण आधी मला आपल्याला विचारावं लागेल, तुम्ही जर निवडून आलात तर कोल्हापूरचा टोल पूर्ण बंद करण्याच्या संदर्भात किंवा त्या संदर्भात काय भूमिका असते? कोल्हापूरचा टोल बंदच आहे. त्यासाठी कोल्हापूरची टोल कृती समिती, एन.डी. पाटील साहेब, गोविंदराव पानसरे, कैलासवासी, परत आमचे निवासराव साळोके यांच्या नेतृत्वाखाली आणि दैनिक पुढारीकारांच्या आशीर्वादानं सर्व कोल्हापूरकर पक्षविरहित कृती समिती होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर 8 गुन्हे दाखल होते, त्यातले 4 शासनानं काढलेले आहेत. हे सर्व कोल्हापूरकरांचं यश आहे. कोल्हापूरकर टोल नाही आहे. त्याच्यापूर्वी IRBच्या टोलच्या अगोदर कोल्हापूरचे उद्योगपती धनंजय माडिकांचा टोल या ठिकाणी कोल्हापूरकरांच्यावर लादला गेला होता, तो देखील कोल्हापूरकरांनी घालवलेला आहे. याच्यावरचं उत्तर घेऊ. पण त्याचबरोबर आपल्याला आमचे सहकारी जगदीश देशमुख यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. जगदीश, आपल्याला कोल्हापूरच्या सध्याच्या इतरही मुद्द्यांवर लोकांना बोलता करायचं आहे. कोल्हापूरमध्ये ज्या समस्या आहेत, हे टोलचा विषय तापलेला आहे, चर्चा तापलेली आहे, काय सांगाल? ज्या वेळेला काँग्रेसनं कोल्हापूरमध्ये टोल लादला, सर्वसामान्य माणसांची लूट व्हायला लागलेली होती. रस्त्याच्या पलीकडे जायचं असलं तर 20 रुपये देऊन जायला लागत होतं, परत गाडी घेऊन आत यायला परत 20 रुपये भरायला लागत होतं. चंद्रकांत दादांनी ज्या वेळेला कोल्हापूरचे पालकमंत्री पद घेतलं, 468 कोटी रुपयाचा टोल माफी करून टोल माफी केली. हां, काकांचं उत्तर घेऊया. काकांचं या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष आहेत, हे विकासासाठी भांडत राहणार. विकास करायचा तर ज्या जनतेनं तुम्हाला मतदान दिलेलं आहे ही तुमची जबाबदारी आहे विकासाची. पण माझा मुद्दा आहे, या चारही पक्षांना या देशामध्ये ज्या चाललेल्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना आहेत, भले विशाळगड असेल, लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, या संदर्भात कायदे करण्यासाठी चारही पक्षांनी सांगावं. ठीक आहे. तर ज्या टोल वगैरे इकडे बाकी आम आदमी पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, इथला कोल्हापूरच्या आणखी काय समस्या आहेत? टोल आहे, पाणी प्रश्न आता चर्चेला आलेला आहे, आणखीन समस्या काय? कोल्हापूरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो जिव्हाळ्याचा प्रश्न झाला. सगळ्यांचा, सर्व नागरिकांना एकच प्रश्न पडलेला आहे की कोल्हापूरचे रस्ते जे अनेक वर्ष खड्डेयुक्त आहेत, या खड्ड्याबाबत युती सरकार कायम एक दावा करते की आम्ही 100 कोटी आणले, 100 कोटी कुठे गेले? नाही, कोल्हापूर ऐतिहासिक शहर आहे आणि कोल्हापूर शहराची ओळख पंचगंगा नदीकाठचं शहर म्हणून आहे. जर नदी उशाला होती तर बाहेरनं पाणी आणायची काय गरज होती? काल्पनिक. तर कोल्हापुरात चर्चा आहे आणि चर्चा तापणार नाही असं होणार नाही, चर्चा तापलेली आहे. नमस्कार, महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही कोल्हापुरात पोहोचलेलो आहोत. राजर्षी शाहू छत्रपती स्मारकामध्ये आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत, पक्षाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांची मतं जाणून घेऊन यंदाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत नक्की काय घडणार आहे याचा अंदाज बांधायचा आमचा हा प्रयत्न आहे. पहिल्या सेगमेंटमध्ये म्हणजे याच्या आधीच्या भागामध्ये राजेश लाटकर हे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आपल्यासोबत होते. त्यांना काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढे जायचं असल्यानं आता या कार्यक्रमातल्या त्यांच्या जागेवरचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादीच्याकडून केलं जात आहे. आपला परिचय? मी सुनील देसाई, जनरल सेक्रेटरी कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. या चर्चेमध्ये आपलं स्वागत आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर या चर्चेमध्ये आहेत, त्यांचा सुद्धा आपण एकदा पटकन परिचय करून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिजित राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोल्हापूर उत्तरचा अधिकृत उमेदवार. यानंतर आपल्यासोबत महायुतीकडून कोण आहेत? मी किशोर घाडगे, उपजिल्हा प्रमुख शिवसेना. महेश जाधव, भाजपा महाराष्ट्र राज्य सचिव महायुतीचा प्रमुख. काँग्रेसकडून प्रतिनिधित्व करतायत सरला पाटील, माजी जिल्हाध्यक्ष महिलांची, AICC मेंबर आणि महाविकास आघाडीची प्रतिनिधी. या चर्चेची फेरी आता सुरू होतीये आणि तो विषय महिलांशी निगडीत आहे. त्यानिमित्तानं माझ्यासोबत असलेल्या पक्षप्रतिनिधी जरी वाटत असल्या तरी पण महिलांचा आवाज म्हणून आपण त्यांच्याशी करतोय. बसून बोललात तरी चालेल. माझा विषय आहे आता सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा, लाडकी बहीण योजना. मी पटकन प्रत्येकासमोर माईक आणेन, कृपया थोडक्यात बोला. लाडकी बहीणचा फायदा
कोणाला होणार आहे? लाडक्या बहीण योजनेचा फायदा नक्की शिंदे साहेबांना होणार, महायुती सरकारला होणार. लाडकी बहिणीचा फायदा हा गोरगरिबांना, गरजू महिलांना, त्यांना स्वतःचं काहीतरी करण्यासाठी दिला आहे. भारताला खूप मोठा इतिहास आहे जिथे महिलांचा मान सन्मान नेहमीच ठेवला गेला. म्हणजे ज्याच्यामध्ये आज अंबाबाईचं स्थान असू दे किंवा ताराराणींनी लढवलेल्या औरंगजेबाचा असू दे, आणि त्याच पद्धतीनं त्यांचा मान सन्मान ठेवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांचेच आमचे आधारस्तंभ भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी ठेवला आहे. आणि तोच स्त्रोतक म्हणून आज खऱ्या अर्थानं सरला त्यांनी एक सांगितलं की आज आम्हाला आपल्याला थोड्या वेळात बोलायचं आहे. मी येतो, परत आपल्यापर्यंत येतो. काँग्रेसचा आवाज घेऊ द्यात, ऐकू द्यात. लाडक्या बहिणीचं जे योजना आहे त्याबद्दल आम्हाला काही नाही, आम्ही स्वागतच करतो त्यांचं. पण अरे वा, काँग्रेस स्वागत करते लाडक्या बहिणीचं, ही तर मोठी बातमी निघाली. पण ऐका आम्ही त्यांचं स्वागतच करतोय, पण त्यांच्या आजच्या महिला आणि मुलींचा जे सुरक्षतेचा प्रश्न आहे त्याचं काय? आम्हाला यांची भीक नको आहे, आम्हाला सुरक्षा पाहिजे आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावर उत्तर घेऊया. सुरक्षेच्या मुद्द्यावर एक मिनिट, आम्ही पक्षभेद न ठेवता सगळ्यांना लाभ मिळालेला आहे आणि तुमच्या पक्षातल्या महिलांना सांगायला पण लागणार नाही, त्यांचं हाताचं बोट आपोआप धनुष्यबाण चिन्हाच्या बटनावरतीच जाणार. ठीक आहे, हा मुद्दा आता सुरक्षेचा होता, सुरक्षेवर बोलायचं. सुरक्षेच्या मुद्द्यावरतीच मी बोलतोय सर. कालचा जर लाईव्ह कोणी बघितला नसेल, महायुतीचा मेळावा जर बघितला नसेल तर त्यांनी घरी जाऊन परत एकदा बघावा. त्या वचनपूर्तीच्या नाम्यामध्ये 25,000 युवतींना पोलीस भरतीसाठी महायुतीने वचनपूर्तीनामा दिलेला आहे. ठीक आहे, थोडक्यात तुमच्या लेखी सुरक्षितता आहे, आपण बोला. मला एक मुद्दा मांडायचा आहे. आता जे सगळे राजकारणावर बोलतात पण महिला मुलींच्या अत्याचार जो होते त्याच्यावर एकाचही कुणाचंही भाष्य झालेलं नाही. तुम्हाला काय वाटतं, सुरक्षित आहेत का महिला? महिला मुली अजिबात सुरक्षित नाही. त्यांचा कोणी कुठलाच राजकारणी कुठल्याही सभेत किंवा कुठल्याही भाषणात उल्लेख साधा करत नाहीत. 2 वर्षाच्या मुलीपासून 60 वर्ष म्हातारीपर्यंत अन्याय होतोय, पण ह्याचा कुणीही साधा उल्लेख केलेला नाही. महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आपलं काही म्हणणं आहे का? महिलांना नाही, जे महिलांसाठी करायचं आहे ते करत नाहीत. नको ते करायला नको आहे. जे महिलांना पाहिजे आहे, संरक्षण पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. आम्ही आता बसमध्ये गेलो, कुठेही रिक्षात असलो, जे संरक्षण पाहिजे ते संरक्षण मिळत नाही. नको तिथं संरक्षण आम्हाला करायचं आहे काय? करायला पाहिजे ते करत नाहीत. एक मिनिट, महिला बोलणार आहेत त्यामुळे मी महिलांना प्राधान्य देणार आहे या चर्चेमध्ये. कालच्या जे करायला पाहिजे ते करत नाहीत, नको ते करतात, हा मुद्दा कितपत बरोबर आहे? कालच्या आदमापूरच्या सभेमध्ये उद्धव साहेबांनी पहिला जाहीर केलं होतं की महिलांना हे करणार म्हणून, आणि संध्याकाळी ह्यांनी जाहीर केलं. म्हणजे पक्ष पण चोरताय, चिन्ह पण चोरताय, आयडिया पण चोरताय, म्हणजे सगळं तुम्हाला आमचंच पाहिजे आहे. याच्यावरचं उत्तर लागेल. तुम्ही बोललाय, तुम्ही 2दा बोललाय, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तुम्ही पक्ष चोरताय आणि आयडिया चोरताय असा आरोप आहे. 50% महिलांना दिलेली जी ST मध्ये सवलत आहे, त्याच्यानंतर मुलींचं मोफत शिक्षण आहे, लाडकी बहीण योजना, हे सगळं आम्हीच राबवलंय. हे काय करतात, फक्त आयडिया सांगतात, त्यांच्या कागदावर असतात, दुसरं काहीही होत नाही. आणि दुसरी गोष्ट जर एखाद्या महिलेला बकरी म्हणतात, एखाद्या महिलेला माल म्हणतात, ह्यांची महिला सुरक्षितता ह्यांनी आधी ठरवावी. काय बोला. मला फक्त एकच विचारायचं आहे, महिला सुरक्षेविषयी जी लोक आता बोलायला लागलेत, कर्नाटकमध्ये ह्यांच्याच आमदारांनी सांगितलं बलात्कार जर तुम्हाला रोखता येत नसेल तर खाली झोपून आनंद घ्या. तुम्ही कुणाकडे सुरक्षा मागताय ह्याचा विचार करा. याच्यावरची चर्चा पुढे नेऊ. आपल्यासोबत पक्षाचे प्रतिनिधी असल्यानं मला या निमित्तानं पटकन प्रश्न विचारायचे आहेत. ते आधी काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ महिला प्रतिनिधी म्हणून मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची भूमिका आहे, इथे विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. मवियाकडून महिलांच्या सन्मानाच्यासाठी काय केलं जातं? कारण आम्ही हे पाहिलंय की तुमच्याच आघाडीचे प्रतिनिधी असलेले संजय राऊत तर हरामखोर सारखा शब्द वापरतात महिलांबद्दल आणि त्याबद्दल काहीच बोललं जात नाही. कोणताही राजकारणी कुठल्याही पक्षाचा महिलांच्या विषयी असे जर उद्गार काढत असेल त्याचं समर्थन आम्ही अजिबात करत नाही. दुसरी गोष्ट, महिलांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत हे विचारणं जास्त महत्त्वाचं आहे. मला वाटतं त्या महिलांना आम्ही त्यांच्या कौशल्यावर आधारित त्यांचा विकास करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना महिन्याला 15,000 रुपये मिळवण्यासारखं सक्षम करणं ही आमची भूमिका राहील. महिलांना शिक्षण मिळेल चांगलं, त्यांच्या मुलीबाळी सुरक्षितपणे वरतीपर्यंत जातील. एखादी विनेश फोगाट परत अशी होऊ नये अशी आमची इच्छा आहे. विनेश फोगाट याच्यावर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्याकडे आणि त्याचबरोबर इतरांचं प्रतिनिधित्व घ्यायचं आहे. एक मिनिट, जरा थोडी शांतता पाळा. बोलूया महिलांच्या विषयावर. महिलांनी अधिक बोलतं व्हावं अशी इच्छा आहे. ज्या वेळेला काँग्रेसनी
कर्नाटकामध्ये विविध प्रकारच्या महिला विषयक घोषणा लागू केल्या, राज्य दिवाळखोरीत गेलं आणि त्यांना योजना गुंडाळाव्या लागल्या. आत्ता इथे भीती अशी आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही 1,500 रुपये देता आहात, सत्ता नाही आली तर ही योजना बंद होईल, किंवा तुमची जरी सत्ता आली तरी ती योजना बंद होईल. लाडकी बहीण बंद होणार आहे का? या शब्द दिलाय नाथांचा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे. आणि यामध्ये आमच्या महायुतीनं महिलांना ST मध्ये 50% सवलत, ऐकून घ्या जरासं, ऐकायची सवय का, वरडूनच नुकसान झालंय म्हणून 50 पैकी 40 आमदार सोडून गेले तुम्हाला. यामध्ये 50% ST मध्ये सवलत दिली. मुलगी जन्माला आली, ऐका ऐक रे, ऐक. यामध्ये मुलगी जन्माला आली, लखमती झाली, जन्माला आल्यानंतर 18 वर्षापर्यंत तिला ₹1,00,000 देण्याचं ही योजना चालू आहे. यामध्ये सगळ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे. त्यामुळं महिलांचं संरक्षणासाठी 25,000 महिलांना या ठिकाणी देवेंद्रजींनी गृहमंत्र्यांनी काल घोषित केलेलं आहे. त्यामुळं महिलांचं संरक्षण हे महायुतीला चांगलं करतंय. हे आता हे सगळे विसरायचंही नाही. याच्यावर ताईंचा एक प्रतिवाद येतोय, बोला. सगळ्याच पक्षांनी आपल्या जनतेसाठी योजना जाहीर केलेल्या आहेत. काँग्रेसनं सुद्धा संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, नंतर राजीव गांधी आवास योजना, हे सगळं त्यांनी त्या काळात मंजूर करून त्याची अंमलबजावणी चालू केली. सगळेच करतात. चालेल, या चर्चेला पुढच्या टप्प्यात जाऊयात. बिलकुल. गेली 60 वर्ष योजना आमच्याच आहेत. योजनांना नावं बदललेली आहेत आणि फसवणूक आहे महिलांची. हे बघा, 15 लाख रुपये देणार होते, 15,000 रुपये तर महिलांना द्यायचे होते, 1,500 रुपयेवर आणून ठेवलंय. या भूलतापेला यावेळी जनता, महिला कोणी भीक घालणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला या निमित्तानं आणखीनही काही प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. माझी एक विनंती आहे, आमचे सहकारी जगदीश देशमुख बराच वेळ वाट पाहत आहेत, त्यांच्या आजूबाजूला पण विविध मान्यवर आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. जगदीश, आपली प्रतिक्रिया आणि आपल्यासोबत असलेल्या इतर महिलांनाच बोलतं करा. जी, अगदी थोडक्यात सांगा, लाडकी बहीण योजना याचा काय फायदा होणार आहे महायुतीला या निवडणुकीत? मला तरी काय असं वाटत नाही की लाडकी बहीण योजनेने काही महिलांना फायदा होईल. कारण तुम्ही जर बघायला गेलं, महागाई किती आहे, महागाई बघायला गेलं तर 1,500 रुपये जे तुम्ही देताय, तिथं 2,200 रुपयेनं तेलाचा डब्बा, डाळीचा दर, गरीब महिला जे 1,500 रुपयाचं जे आश्वासन दिलंय आजपर्यंत, तो विषय सोडून दे दादा. मला एक सांगा, तुम्ही 1,500 रुपयाच्या जागी ज्या मुलींना कापून फ्रीज मध्ये टाकलं, त्या मुली 1,500 रुपये देतात लाडक्या बहीण योजनेला, मात्र महागाई आहे. इकडे सुद्धा काही महिला आहेत, महिलांच्या प्रतिक्रिया घेऊया. लाडकी बहीण योजना, बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येत आहेत, मात्र महागाई सुद्धा वाढली आहे. महागाई वाढली जरी असली, पहिल्यापासूनही महागाई आहेच. कसं आहे, ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत त्यांच्यासाठी हे 1,500 रुपये काही वाटत नाहीत, पण तळागाळातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हे 1,500 रुपये भरपूर आहेत. त्यांचा महिन्याचा बाजार येऊ शकतो, त्या स्वतःसाठी काय काय करू शकतात. तर लाडकी बहीण योजना आहे, मात्र महागाई सुद्धा वाढलेली आहे, असा सुद्धा मुद्दा आहे. लाडकी बहीण, महिलांशी बोलूया. ताई, आपलं म्हणणं काय? शेवटची त्यांचा ते म्हणतात की 1,500 रुपये घेऊन फराळ करून दिवाळी करून आलात काय? अहो, महागाई एवढी करून ठेवली आहे, त्या 1,500 रुपयात एक गॅसची टाकी महागाई करून ठेवलेली आहे म्हणतात. नाही, आणि ते म्हणतात का नाही 1,500 रुपये गोरगरीब महिलांसाठी आहे, कारमधल्या बायकांसाठी नाही. मग कारमधल्या बहिणी तुमच्या बहिणी नाही आहेत? ठीक आहे, पुन्हा आपण व्यासपीठावर जाऊया. धन्यवाद जगदीश. या निमित्तानं आपण महिलांच्या सन्मानाची चर्चा केली आहे, महिलांना प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न कसा होतोय याची चर्चा केली आहे. पण कोल्हापुरात असताना एका मुद्द्याची चर्चा आपल्या सगळ्यांना करायची आहे. मला त्या निमित्तानं कृपया विनंती आहे, थोडा वेळ शांत राहा. अत्यंत गंभीर विषय आहे, कोल्हापूरकरांच्यासाठीचा संवेदनशील विषय आहे मधुरिमा राजेंच्या अपमानाच्या संदर्भातला. मला या निमित्तानं प्रत्येकाला आणि त्यात सुद्धा खास करून जमेल तितक्या महिलांना बोलतं करायचं, म्हणून आधी परत एकदा महिलांकडे जाऊयात. मला विचारायचं आहे, या निमित्तानं मधुरिमा राजेंचा अपमान झाला का? मान गादीला कायमही सांगतात, पण मधुरिमा राजे जेव्हा माघार घेतला तेव्हा त्यांना दम आहे काय विचारलं, म्हणजे मान गादीचा असा म्हणतात का हे? आणि विरोधक एवढा दंगा करायला लागलेत, कोल्हापूर उत्तर मधून हात कुठं गायब झाला यांचा. या निमित्तानं आणखीनही प्रतिक्रिया येत आहेत. मधुरिमा राजेंचा अपमान झाला का असं जर स्टेटमेंट असेल तर त्यांनी आजच न्यूजपेपरला एक स्टेटमेंट दिलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये
महिलांचा सन्मान केला जात नाही, अपमानच केला जातो आणि तिथं बोललं जातं की हा माल, महिलांना माल म्हणला जातो, बकरी म्हणलं जातं. हे वाक्य चुकीचे आहेत. हां, हे चुकीचे वाक्य आहेत आणि त्यांना जे छत्रपती घराण्यातले जर महिला असं म्हणत असतील की महिलांचा जिथे सन्मान होत नाही तिथं मला फॉर्म भरण्यात काही रस नाही, तर मी माघार घेते, तर आमच्यासारख्या महिलांची तर काय असेल महाविकास आघाडी. याच्यावरची प्रतिक्रिया लागेल, याच्यावर उत्तरं लागतील. आपल्या सोबत असलेल्या इतर पक्षाच्या प्रतिनिधींनाही बोलतं करूयात. हे बघा, मधुरिमा राजेंनी फॉर्म भरला हे नगरसेवकांच्या सांगण्यावरनं. त्यानंतरनं शाहू महाराजांनी जेव्हा शब्द दिला राजूदादांच्या पप्पांना की आम्ही माघार घ्यायला, त्या सुज्ञपणे आपल्या एक सुनेचं कर्तव्य म्हणून त्यांनी ते पार पाडलं. उलट त्यांनी चांगलं केलं. आणि दुसरी गोष्ट कुटुंबामध्ये भांडणं झाली म्हणून कुटुंब सोडून नाव बदलायची प्रथा या कोल्हापुरात नाही आहे. जसं पक्ष बदलतात एका रात्रीत सत्तेसाठी, हां, त्यामुळं त्या तशा नाही आहेत. त्यामुळं तुम्ही कुठलाही त्यांच्यावर आरोप केलेला आम्ही सहन करणार नाही, कारण आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे त्यांना. पटकन थोडक्यात उत्तर. शाहू महाराजांचा विचार जागवण्यासाठी शाहू महाराजांनी घेतलेला निर्णय आहे आणि तो असा आहे की एका कार्यकर्त्याचा सन्मान करूया, आता आम्ही थांबूया. बिलकुल, एक उत्तर द्या मला वेळेच्या मर्यादेमध्ये उत्तर. ऐका, जर शाहू महाराजांनी सांगितलं म्हणून जर मधुरिमा राजेंनी जर अर्ज मागं घेतला असेल तर मग बंटी पाटील साहेब तिथं कलेक्टर ऑफिसमध्ये डायरेक्ट असं का बोलले की दम नव्हता तर उभं राहायचं नाही? मग का बोलले? ह्याचं उत्तर द्या, ह्याचं उत्तर द्या. असेल तर उत्तर घ्यायला लागेल पटकन. ज्या पद्धतीची भाषा बंटी पाटलांच्याकडून आली ती योग्य नव्हती. नाही, असं ती भाषा कार्यकर्त्यांना बोलले होते, महाराजांना नाही. ठीक आहे, एकूणातच आता पुढच्या काही मुद्द्यांपर्यंत पोहोचायचं आहे. आता काही पुढच्या मुद्द्यांकडे जाऊयात. आपल्याला एक एक टप्पा करून बेरोजगारीचा प्रश्न आहे. बरं, बेरोजगारीचा मुद्दा आहे, युवकांच्या संदर्भातले विविध मुद्दे आहेत. पण त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या साठीचा आणखीन एक मुद्दा आहे, तो लँड जिहाद, वोट जिहाद. या दोन मुद्द्यांवरची चर्चा ही पश्चिम महाराष्ट्रात व्हायला हवी. निवडणुकीच्या निमित्तानं हा मुद्दा गंभीर बनतोय. आपण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विचारणार आहोत, वोट जिहाद आणि लँड जिहादच्या बद्दल त्यांची भूमिका काय. मला सुरुवात करायची आहे मनसेपासून. तुमचं समर्थन आहे का वोट जिहादला आणि लँड जिहादला? कसं समर्थन करणार? लोक जर तुम्हाला एवढ्या सुविधा पुरतात आणि तुम्ही त्यांच्या विरोधात जर मतदान करत असेल तर कसं लोक तुम्हाला एक्सेप्ट करणार? तुम्ही हा एक प्रकारे जिहाद पुकारून लोकांना तुमच्या विरोधात तुम्ही उभा करताय. आम्ही आज पुरोगामी कोल्हापूरून सांगितली जातं ती दरी तुम्ही निर्माण करता, ही दरी तुम्ही कुठं मिसळली पाहिजे. आज हिंदुत्ववादी संघटना आज कोल्हापुरात जेवढ्या सक्रिय आहेत त्यांच्यावरती आज हिंदुत्ववादी संघटना या कोल्हापूरमध्ये मोडीत काढण्याचा डाव झाला. ठीक आहे, कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांना मोडीत काढण्याचा प्रयत्न होतोय. आपल्याला यावर उत्तर. खरं म्हणजे हिंदू मुसलमान किंवा कुठल्याही जाती धर्मावर कोल्हापूर चालत नाही. कोल्हापूर हे पुरोगामी विचारावर चालणारं शहर आहे आणि इथं नेहमीच सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय मिळतो. तुमची भूमिका काय आहे? मुसलमान ज्या पद्धतीनं एक गठ्ठा मतदान करतायत त्यावर तुमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची भूमिका काय? आमची भूमिका एवढी आहे, संविधानानं प्रत्येकाला मत द्यायचा अधिकार दिलेला आहे. कोणाला मत द्यायचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. एक गठ्ठ्यानं देतात का वेगळं देतात हा त्याचा प्रश्न. याच्यावरचं उत्तर. आता जर आपण पाहिलं की इथून 5 मिनिटाच्या अंतरावर छत्रपती शाहू महाराज ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत ते मुस्लिम बोर्डिंग हे देखील वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी खाली आलेलं आहे. वक्फ बोर्ड त्याच्यावर ताबा घेत आहे म्हणून त्याच्यावर आंदोलन चालू आहे आणि कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे लँड जिहादचा विषय या ठिकाणी 10 पावलावर आहे. आणि दुसरी गोष्ट, आता ते म्हटले धुळ्याचं उदाहरण घ्या, भिवंडीचं उदाहरण घ्या. 5 पैकी 4 मतदारसंघात 1 लाख मताचं लीड आणि एका मतदारसंघात फक्त 3000 मते त्या उमेदवाराला. आणि भिवंडीसारख्या ठिकाणी 95-98% एका विशिष्ट समुदायाची एका पक्षाला पडतात. म्हणजे हा वोट जिहादच आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हा वोट जिहाद झालेला आहे. असंच हिंदूंनी देखील एकत्र घ्यायला पाहिजे. हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे ही भूमिका समोर येते. आपलं उत्तर. आता हे बोलतात मुस्लिम मतांच्या बद्दल, पण ह्यांचंच सरकार 10 कोटी रुपयाचा निधी देते वक्फ बोर्डाला. त्याबद्दल यांचं काय म्हणणं आहे? त्याबद्दल यांनी बोललं पाहिजे ना. आणि सगळे यांचे नेते मजारवर जातात,
मुस्लिमांच्या गळ्या मिठी मारतात ते काय आहे मग? हा एक महत्वाचा मुद्दा आलाय चर्चेत, याचं उत्तर घेऊयात. एक मिनिट. भारतीय जनता पार्टी उत्तर देते. भारतीय जनता पार्टी उत्तर देते. खाली बसा. मला एवढं विचारायचं आहे, विशाळगडावरती जो प्रकार झाला, एक मिनिट गजानन, विशाळगडावरती जो प्रकार झाला त्यामध्ये मुस्लिमांचं नुकसान झालं, हिंदूंचं पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हे महाविकास आघाडीचे नेते गेले, फक्त मुस्लिम समाजाच्या त्या लोकांना अन्नधान्य त्यांची विचारपूस केली. दुसरं गोष्ट आणि ओएसीची माणसं आली. ऐका, या ठिकाणी कोल्हापुरात दांडगायवाडीमध्ये मशीद होती, ती बेकायदेशीर मशीद होती, त्यावर आवाज उठवला. त्या ठिकाणी याच्यावर एक आक्षेप काय आहे की तुमचे नेते टोप्या घालून जातात. या ठिकाणी मुलांच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यावेळी कुठं होते नेते? ज्यावेळी हिंदूंचा अन्याय होतो त्यावेळेला हे आवाज उठवत नाहीत. फक्त मुस्लिम समाजाची मतं हवी असतात म्हणून मूग गिळून ग बसले असतात. रस्त्यावरती कोण असते ते बघा. लव जिहादच्या माध्यमातून मुस्लिम समाजाची मतं, मोदी पंतप्रधान झाले तर देशातले सगळे मुस्लिम समाज सोडून जाईल देश म्हणत होते. गेले काय? संविधान नष्ट करणार म्हटले. संविधान नष्ट झालं काय? फक्त भूल तपास देणारे महाविकास आघाडी सरकार हे या राज्यातल्या सगळ्या देशातल्या जनतेला कळलं. ठीक आहे, याच्यावर चर्चेसाठी लोकांपर्यंत पोहोचायचं. याच्यावर चर्चेसाठी लोकांपर्यंत पण पोहोचतोय. मला सांगा, नक्की वोट जिहाद, लँड जिहाद होतो का तुम्ही त्याचं राजकारण करता? 100% लँड आणि वोट जिहाद होतो. महालक्ष्मी मंदिराचा परिसर जर आपण बघितला तर आता मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मुसलमानांनी येऊन तिथं वस्ती केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सगळ्या हातात घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला जसं मालेगावचं उदाहरण आहे तसं इथं 12 इमाम नावाचा एक वस्ती आहे. त्या एका याच्यामध्ये 700 मतं शिवसेनेच्या उमेदवाराला पडली आणि फक्त 60 मतं ही शिवसेनेला पडलेली आहेत. याचा जर विचार केला तर ठरवून मतदान होतं आणि तसं मतदान हिंदूंनी केल्याशिवाय हिंदू हिताचं राज्य सरकार येणार नाही. ठीक आहे, याच्यावरचं उत्तर घेऊयात. इथं त्या महालक्ष्मी मंदिरपाशी जे दुकानदार आहेत ते हिंदूचे आहेत, पण तिन्हीच मुसलमान लोकांनी तिथे रोज 500 रुपयाने 1000 रुपयाच्या जागेनं म्हणजे भाड्यानं यांनी जागा दिली आहे. मग ही मुळात आपल्या लोकांना कमीपणा वाटतोय हे असले धंदे करायला. माझा तर मुळात मत आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या लोकांनी या व्यवसायात उतरून त्यांना श्रेय दिलं पाहिजे. नुसतं बोलण्यात काही उभे नाही. याच्यावरच्या अधिक प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. माझे सहकारी जगदीश देशमुख आता लोकांमध्ये आहेत. जगदीश, आपल्याला या दोन्ही मुद्द्यांवर आपल्याला लोकांना बोलतं करायचं आहे. लँड जिहाद आणि वोट जिहादचा मुद्दा कोल्हापुरात, पश्चिम महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या निवडणुकात महत्वाचा ठरतोय. जगदीश, आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव सुद्धा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा समजून घेऊया नेमका हा जो हिंदू मुस्लिम वाद पेटवला जातोय किंवा निवडणुकीच्या काळामध्ये हा प्रचारमध्ये मुद्दा येतोय, यावर आपलं मत काय? सर नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा जातीवादी मतदारसंघ नाही याची मी तुम्हाला गवाही देतो. राहिली गोष्ट मुस्लिम समाजाची जी म्हणतात की महालक्ष्मी मंदिराजवळ लावतात, इथे लावतात, असा शब्द वापरणे गैर आहे. एका समाजाला घेऊन कुठलंही टार्गेट करू नका. समाजाच्या हितासाठी, सगळ्या समाजाच्या हितासाठी शाहू महाराजांनी जी कार्य केलं त्या कार्याला आपण धरून आपलं कोल्हापूर जिल्ह्याचं आपलं नाव महाराष्ट्रात लौकिक करावं. आपलं मत लव जात जे शब्द वापरून हे याचा गैरसमज समाजामध्ये आणि लोकांमध्ये करायचा उद्देश की लव जात हे कशाला म्हणतात याचा आधी सांगणाऱ्यांनी याचा अभ्यास करावा. लव जात कशाला म्हणतात? एक इस्लामी धर्माचा शब्द वापरून ते मुसलमानांना चितावणी बदनामी करायचं काम आहे. ते तसं काही नाही. लव जात म्हणजे हे बाहेर गावी जाऊन लोकांनी चांगली शिकवण द्यायचं, या देशाबरोबर कसं राहायचं, या देशाबरोबर कसं वागायचं, आपली ठीक. आलो येतो अगदी थोडक्यात. कोल्हापूर ही पुरोगामी विचाराची नगरी आहे. छत्रपती शाहू महाराज मुद्दा बोला. मला तर वाटतंय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे जनतेला दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न, दिशाभूल करण्याचं काम करतात. सर्वप्रथम
मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला. जातपात बकवास आहे, मानवताही धर्म आहे, या वृत्तीप्रमाणे राजकीय लोकांनी वागलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा महाविकास आघाडी महायुतीला माझा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचं तुम्ही काय करणार आहात आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका? आणखी वेगळा मुद्दा येतोय, मात्र जातपात न पाळता राजकारण करा असा सुद्धा सर्वसामान्यांचा मुद्दा आहे. आणखी प्रतिक्रिया घेऊ, तुमच्याकडे येतो. लक्षात जे आता महेशदादांनी सांगितलं की मस्जिदचा विषय होता, मस्जिदला कोर्टाने देखील स्थगितीचा आदेश दिला होता, तरी देखील विशिष्ट काँग्रेसचे उमेदवार तिथे जाऊन परस्पर भेटतात आणि त्यांना म्हणतात तुम्ही आम्हाला वोटिंग करा, आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावतो. मी कितपत योग्य आहे? ठीक आहे, येतो. सन्माननीय राजसाहेबांनी ज्यावेळी बोंग्याविषयी भूमिका घेतली, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बोंगे बंद करणे अनिवार्य असताना ही काँग्रेसवाली त्यांच्याबद्दल गप्प का, संविधान हे मानतात का नाही, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. अगदी थोडक्यात शेवटची प्रतिक्रिया थोडक्यात. गेल्या आठवड्यामध्ये यादव नगरामध्ये 13 वर्षाची मुलगी आणि तो जिहादी 27 वर्षाचा, त्याचे वडील वारलेले, आई घरात नसलेला फायदा घेऊन तिला 10,000चा मोबाईल दिला. आज ती 13 वर्षाची मुलगी आहे, याबद्दल उत्तर द्या आणि नेत्यांनी पण उत्तर द्यावं. कॅमेरात बघ, याबद्दल उत्तर द्या. पोहोचला. पुन्हा आपण व्यासपीठावर जाऊया पुन्हा. विरोधकांचे मुद्दे घेणार असला का नाही आम्ही जातो आणि जे वोट तुमच्याकडे आलोय, बोला, मुद्द्यावर बोला. वोट जिहादचं जे म्हणतात, आज उसगाव पाटा इथे रिक्षावाल्यांनी अमल माडिक साहेबांना पाठिंबा दिलाय, त्यांची नावं या प्रसंगी महायुतीचे उमेदवार अमल माडिक, खासदार धनंजय माडिक यांच्या उपस्थितीत ऐका नावं, दत्ता पाटील, अमरेश पटेल, विजय शिंदे, संदीप कावळे. ठीक आहे, तर पुन्हा आपण व्यासपीठावर जाऊया, व्यासपीठावर या संदर्भातील चर्चा करूया. नमस्कार, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोल्हापुरातल्या या नगरीमध्ये आपण पोहोचलोय आणि या निमित्तानं आता चर्चा पुढे नेत असताना काही मूलभूत मुद्द्यांवर आपल्याला लोकांना बोलतं करायचं आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आश्वासनं भारंभार असतात, मुद्दा रोजगाराचा असतो. आता जसं तुम्ही जर बघायला गेला तर महाराष्ट्रात जवळपास 62 लाख युवक बेरोजगार आहेत आणि त्याच्यामध्ये जर पोलीस भरतीचा जर मुद्दा उचलला तर 18,000 फॉर्म भरायची क्षमता असते आणि जवळपास 18 लाख लोक फॉर्म भरतात. त्याच्यामध्ये 1.5 लाख लोक हे कोल्हापूरमधून येतात. तर या लोकांना निवडून कशासाठी दिलेलं आहे, आम्ही युवकांनी करायचं काय, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बिलकुल, आम्ही युवकांनी करायचं कायचं उत्तर आपल्याला विद्यमान सरकारच्या प्रतिनिधींकडून लागेल. आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र शासनानं संपूर्ण देशात पहिल्यांदा लाडका भाऊ ही योजना चालू केली. युवकांना रोजगाराचा प्रश्न सुटतोय, युवकांना कौशल्य विकास मिळावा आणि स्टायपेंड मिळावा यासाठी शासनाने योजना ही जाहीर केली. आज त्यांनी सांगितलं की कोल्हापुरात IT क्षेत्रात, पुन्हा मुंबई मोठ्या शहरात आपल्या इथले युवक जातात म्हणून कोल्हापुरात IT पार्क प्रस्तावित आहे, त्याचं काम चालू आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या म्हणजे मित्रानं सांगितलं की या ठिकाणी अनेक तालुक्याच्या ठिकाणी त्याचबरोबरीनं आपली आणखी एक MIDC प्रस्तावित आहे. त्याचबरोबरीनं संपूर्ण तालुक्याला ITI म्हणजे कौशल्य विकासचं प्रशिक्षण द्यायचं चाललंय. आपल्याकडे विविध योजना दिसत आहेत. मी परत एकदा आपल्यासोबतच्या इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. मला सांगा, लोकसभेच्या वेळेला जेव्हा मुद्दा उपस्थित झाला तो होता संविधान बदलण्याचा, विधानसभेच्या कालावधीमध्ये हा प्रचार उपयोगी पडेल का? संविधान बदलाचा उपयोगी पडणार नाही, पण SC ST जे प्रवर्ग आहेत त्यांना जे क्रिमिनल आणि अबकड जे क्रिमिनल उपवर्गीकरण केलेलं आहे ते उपवर्गीकरण त्याचा मुद्दा आणि जे OBC आणि मराठा समाजाला जे आरक्षणाविषयी जे आहेत ते विषय जास्तपणे विधानसभेमध्ये चालेल. आता आपल्याला काय वाटतं या? निश्चितपणे लोकसभेमध्ये काही पक्षांनी संविधानाला धोका आहे म्हणून आम्हाला टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला आणि काही पक्षांनी संविधान वाचवतो असं म्हणून आमची दिशाभूल केलेली आहे. तर या संविधानाचं रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचे, या निळ्या झेंड्याचे, निळ्या स्कार्फचे हे जे काही वारसदार आहेत ते सक्षम आहेत आणि म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं आमचे 3 उमेदवार या कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरळ रिंगणात आहेत. आजपर्यंत रिपब्लिकन आणि आंबेडकरवादी पक्षांनी नेहमीच
संघवादी जातीवादी बीजेपी असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्या वळचणीला राहिलेले आहेत, परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर या पक्षाने ही भूमिका घेतलेली असून उत्तर विधानसभेमधून मी स्वतः उमेदवार होते, परंतु पक्षाचं धोरण आहे की आम्ही कधीही ज्या बाबासाहेबांना शाहू महाराजांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली त्या बाबासाहेब शाहू महाराजांच्या घराण्याविरोधात लढायचं नाही म्हणून मधुरी महाराज यांची उमेदवारी दाखल झाल्याच्या नंतर मी माझा अर्ज माघारी घेतला असला तरी दक्षिण करवीर आणि हातकणंगल्यामधून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत त्या मोठ्या या निमित्तानं आता जो मुद्दा चर्चेत आलाय त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचं उत्तर लागणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या कडून आपण या संविधान बदलाच्या संदर्भात आणि काँग्रेसकडून पण याचं उत्तर घेणार आहोत. मला आधी सांगा, हा संविधान बदलाचा मुद्दा जो मागच्या वेळेला आणला त्याचा तुम्हाला फटका बसला, यंदा काय दिसतंय? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा काँग्रेसनं पराभूत केलं. ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यात 188 वेळा त्या घटनेमध्ये दुरुस्ती काँग्रेसनं केली आणि संविधान बदलणार म्हणून लोकसभेला प्रचार केला. संविधान बदलणं इतकं सोपं नाही, आम्ही लोकांना सांगत होतो, पण दिशाभूल केली. याच काँग्रेसच्या नेत्यानं अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनमध्ये जाऊन आम्ही हे आरक्षण सगळं काढून टाकू असं जाहीरपणे सांगितलं आणि याच काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्याला परवा 15 दिवसापूर्वी दुजोरा दिला. त्यामुळं संविधान हा विषय लोकांच्या मध्ये फसवणुकीचा प्रकार या महाविकास आघाडीने केलेला आहे आणि लोकांना कळलेला. याचं उत्तर मी देते. राहुल गांधीजीने जे अमेरिकेमध्ये वक्तव्य केलं त्याचा छोटासा पार्ट काढायचा आणि त्याची पब्लिसिटी करायचं यांचं नेहमीच आहे. त्यांनी काय म्हटलं होतं, ज्यावेळी आमच्या देशात सगळ्यांना समान अधिकार मिळतील, समानता नांदेल, तेव्हा मी आरक्षण रद्द करायचा विचार करू हे त्यांनी बोलले होते. छोटासा पार काढून त्यांनी विपर्यास केला आणि मग ह्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करतो. ठीक आहे, थोडक्यात मुद्दा इथे असा दिसतोय की प्राप्त स्थितीमध्ये संविधान बदलाच्या मुद्द्यावर विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. या चर्चेला आणखीन पुढे न्यायचं आहे आणि कोल्हापूरच्या महानगरपालिकेचेही काही मुद्दे आता आपल्याला घ्यायचे आहेत. मला उपस्थित करायचा प्रश्न असा आहे, विद्यमान स्थितीतल्या आमदाराच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? थोडं पुढे यायला लागेल तुम्हाला, बोला. गेल्या अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिका ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. त्यांच्या अनेक नेते या ठिकाणी होते. विकास त्यांनी केलेला नाही आहे. 507 जणांचा जो मुद्दा होता कायम करायचा होता, अनेक वर्ष त्यांना का सुचला नाही? माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील साहेब होते, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर का घेतलं नाही? कोल्हापूरचा विकास त्यांनी का केला नाही? राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनी या 507 जणांची दखल घेऊन 507 जण कायम केलीत. आणि जे आता इथं कोणी मुद्दा मांडला की संविधान वगैरे, तर आज मला ठामपणे सांगायचं आहे, जो दलित मतदारसंघ आहे हा महाविकास आघाडीच्या बाजूने नाही तर महायुतीच्या बाजूने राहणार. याच्यावरची प्रतिक्रिया, दलित कोणाच्या पाठीशी आहेत? संपूर्ण देशात संविधान बदलायचा खोटा प्रचार काँग्रेसने केलेला आहे, परंतु ह्या देशात संविधानाला माथा टेकून ह्या देशाचं कामकाज करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे संविधान हे महालक्ष्मी मंदिर देवस्थान पश्चिम कमिटी यांच्याकडे होती 5 वर्षे. महालक्ष्मी मंदिरासाठी किती निधी आला आणि तो कुठे गेला एकदा त्यांनी एकदा स्पष्ट सांगावं. याच्यावरचं उत्तर महेश जाधवांपर्यंत जायचंय. त्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अध्यक्ष मी होतो. यामध्ये आत्ता 1450 कोटी रुपयेचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा इथल्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलाय, तो पाठवलाय. त्या अगोदर मी चेअरमन असताना 86 कोटी रुपये मंजूर झाले, त्यातले 9 कोटी रुपये आले. त्यातले 9 कोटी पैसे एकदम येत असतात, 9 कोटी टप्प्याटप्प्यानं 9 कोटी आले. सरस्वती टॉकीज बसलं, पार्किंग आता 3 मजली उभा राहिलेला आहे. त्यामुळं हे काही कोल्हापूरच्या बाबतीत जे काय ते आम्ही पारदर्शकच केलेलं आहे. कोल्हापुरामध्ये हसन मुश्रीफांनी मेडिकल कॉलेज या ठिकाणी आणलं, ते सुरू झालं, त्याचं उद्घाटन झालं. चंद्रकांत दादा पाटलांनी या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय आणलं, ते सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. या ठिकाणी राजेश क्षीरसागरांनी 3,500 कोटी रुपये पुराच्या काळात पाणी साठत होतं ते डायव्हर्ट करण्यासाठी, दुष्काळग्रस्त पाणी वाढवण्यासाठी 3,500 कोटी आणलेत, त्याचं सुद्धा आता मंजुरी झालेली आहे. या निमित्तानं आता आपण आमचे प्रतिनिधी जगदीश यांच्यापर्यंत पोहोचतोय. जगदीश, जनतेच्या मनातले मुद्दे आता आपल्याला या शेवटच्या टप्प्यात जाणून घ्यायचे आहेत. कोणत्या मुद्द्यांवर ते मतदान करतील याच्यासाठी जगदीश आपल्यापर्यंत पोहोचूया. तर कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान करणार? महानगरपालिकेमध्ये इथे कोल्हापुरात विकास झालाय का? विकासाच्या बाबतीत काय सांगाल थोडक्यात? 15 वर्षे महानगरपालिकेत सत्ता काँग्रेसची आहे,
त्या काँग्रेसचे आत्ता जे पुरस्कृत जे उमेदवार म्हणतात ते पण त्या ढपले पाडू जी सत्ता जी ज्यांच्याकडे आहे महानगरपालिकेत तेजेच ते उमेदवार आहेत. 15 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास महानगरपालिकेने केलेला नाही. राजेश क्षीरसागरांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात इथं निधी. तर हा आपलं मत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कॅमेरात बघून बोला. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती होती. विद्यमान जे आता उमेदवारी क्षीरसागर साहेबांना दिले ते पण या सत्तेमध्ये होते. त्यांनी कुठलंही काम या ठिकाणी केलेलं नाही. रस्त्याचे प्रश्न आहेत तसे आहेत. खड्ड्यातनं जाताना पाठीला झेंडूबाम लावावाच लागतो. ठीक आहे. भाजप आणि महायुतीने एवढा मोठा विकास केला आहे तर चंद्रकांत दादांनी कोल्हापुरातून निवडणूक का लढवली नाही? पुण्यामधून का लढवत आहेत? स्वाभिमानी कोल्हापूरला भिवून पळाले का? काय हा द्या अगदी थोडक्यात उत्तर द्या. हे बघा, भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्ता, चंद्रकांत दादा पण कार्यकर्ते आहेत. पक्ष आदेश आमच्यासाठी पक्ष आदेश महत्वाचा आहे. आपलं मत 100 कोटी रस्त्यासाठी जे कोल्हापूरच्या विकासासाठी जे आलते त्याचा निकाल अजूनही लागलेला नाही. त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. कोल्हापुरातल्या विकासावर कोल्हापुरामध्ये जे आमदार जे मंत्री झाले त्यांनी त्या पद्धतीनं विकास केलेला आहे. आता काय तर नवीन पाहिजे आणि विकास वाढेल असं नावं ठेवू नका कुठल्या पक्षाला. कुणी काय केलेलं आहे म्हणून सगळी केल्यात. तुमचं मत आहे विकास म्हणजे काय? विकास म्हणजे काय? कोल्हापूरचा विकास म्हणजे 1200 हॉस्पिटल कोल्हापुरात होणं हा विकास. ॲस्ट्रोटर्फ बोला. सगळ्या पक्षांनी चांगले मुद्दे मांडले. फक्त माझा विषय आहे की विकासाचं काय? प्रत्येकाचं पुढच्या 10 काय तुम्हाला काय वाटतं काय विकास व्हायला पाहिजे? अगदी थोडक्यात. तरुणाई जी आहे मेजरली 70-80% तरुण मुलं माझ्यासारखे पुणे, बेंगलोर, चेन्नई, हैदराबादला जातोय आम्ही जॉबसाठी. अशी परिस्थिती कोल्हापुरात का नाही? देवी देवस्थान आहे आपला महालक्ष्मी अंबाबाईचं. देशभरातून भाविक येतात, पर्यटक येतात. त्यांच्यासाठी आपण काय इम्प्रेशन देतोय कोल्हापूरचं? जेव्हा ते कोल्हापूरतून बाहेर जातात तेव्हा कोल्हापूरचं इम्प्रेशन काय पडतं त्यांच्यावर? रस्ते व्यवस्थित नाही आहेत. ज्या स्त्रिया महिला येतात त्यांच्यासाठी टॉयलेटची सोय नाही. अनेक समस्या आहेत कोल्हापुरात. आपलं याच्यावरती कोल्हापूर अतिशय मागासलेला आहे महाराष्ट्रामध्ये. आम्ही कितीही पुरोगामित्व हिंदुत्ववादी हे चेहरे जर आमच्या समोर आणले तरी विकासाचं काय? आज रस्त्यांचा प्रश्न बघितला तर कोल्हापुरात कुठेही जावा रस्ते बेकार आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, युवकांना बेरोजगारी आहे, हाताला व्यवसाय नाही. तर अनेक मूलभूत समस्या आहेत असं इथल्या नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे. पुन्हा आपण जाऊया व्यासपीठावर. धन्यवाद जगदीश. या निमित्तानं एक मुद्दा कोल्हापुरात असतो तो आणखीन इथे नोंदवायला हवा. तो आहे मंदिराच्या संदर्भातला. कोल्हापूर अंबाबाई अतूट नातं आहे. कोणत्या अपेक्षा मतदार करतो या निमित्तानं? साहेब, इथं जमलेल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की महालक्ष्मी मंदिर देवस्थानचा विषय काढत असताना ते आपल्यासाठी आदरस्थानी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कोणी त्या विषयावरती काय बोलणं योग्य नाही. परंतु विकास आराखड्याच्या अनुषंगाने जर काही गोष्टी बोलायला गेल्या तर बऱ्याच मुनिमिंजी नेऊन त्यांची पोती उघडावी लागतील. या विषयाला कुणी आडवं गेले त्याच वेळेच्या त्या लोकांना माहीत आहे. तुमचा मुद्दा काय? माझा मुद्दा असा आहे की विकास आराखडा त्यावेळेच्या अध्यक्षाने जरी आणला असला की त्या लोकांनी आणला असला तरी तो अडवला देखील कुणी आणला आहे त्याच पक्षाच्या लोकांना माहिती आहे. तुम्ही नाव घेताय? नाही, भाजपचाच विषय आहे, वेगळा काही विषय नाही. मला नाव घ्यायला काय हरकत नाही आहे. आणला पण त्यांनी मला त्या देवस्थानच्या त्यावेळेला अध्यक्षांच्या थोड्या वेळापूर्वी मग महेश जाधव यांनी जे उत्तर दिलं त्यावर समाधान आहे की नाही? त्यांच्यावर समाधान काय सांगतो? कारण त्यांनी तो आणला पण तो आणलेला असताना अडवला त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी. त्यामध्ये त्यांचा काही दोष नाही आहे ना. आता काय व्हायला पाहिजे? आता काय व्हायला पाहिजे की ज्या ठिकाणी भाजप मुद्दा म्हणते त्यावेळेला शिंदे गटाचे लोक म्हणतात तुम्ही विकासावर ह्याच्या याच ठिकाणी हे दिसतं की या दोघां पक्षांच्या मध्ये एकनिष्ठता नाही. मंदिर विकास आराखड्याच्या निमित्तानं महायुतीमध्ये एकवाक्यता नाही. एक वाक्यता नाही. दुसरी गोष्ट, मी तमाम जमलेल्या समाज प्रमुख कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की प्रत्येक वेळ तुम्ही उमेदवारी बदलाचा विषय जो काढताय महाविकास आघाडीचा, महायुतीच्या उमेदवाराला स्वतःची उमेदवारी जाहीर झाले का नाही हे माहीत करायला रात्रीचा दिवस करायला लागला. भाजपने त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. याच्यावरचा एखादा मुद्दा साहेब आपण विचारला मंदिराच्या बाबतीत. मंदिर हे आमच्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. पण आता यांनी कोट्यवधींचा विषय केला. आता सध्या तुम्ही परिस्थिती बघितली तर एवढा 1400 कोटी 2000 कोटी असा विकास कुठे दिसत नाही. एकदा त्यांनी आम्हाला न्यावं तिथं दाखवून द्यावं. ठीक आहे. कोल्हापूर हे ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच महालक्ष्मी मंदिराचं आपण आत्ता जो मुद्दा घेतलेला आहे तर खरोखरच पर्यटन स्थळ म्हणून अतिशय
चांगला आहे, पण आपल्या कोल्हापूरच्या ह्याच्यात महिलांसाठी गैरसोय होती, जी बाथरूमची व्यवस्था नाही. नवरात्रामध्ये लाखो महिला येतात, खरं बाथरूमची सोय नसल्यामुळे सर्व लोक आपल्या कोल्हापूरला नावं ठेवत जातात. तर हा विकास होणं सगळ्यात गरजेचं आहे. बिलकुल, हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. पर्यटन स्थळी ही अडचण खास करून महिलांना सतत भेडसावते. आत्ता आपण कोल्हापूर महानगरपालिकेनं जवळपास 17 शौचालयं मंजूर केलेली आहेत, स्वच्छतागृह मंजूर केलेली आहेत, त्याचं काम चालू आहे. आणि स्वच्छतागृहांचा जो मुद्दा आहे हा आत्ताचा नाही आहे. कोल्हापूरमध्ये स्वच्छतागृहांचा मुद्दा हा फार पूर्वीपासून आहे. कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा महानगरपालिकेत काँग्रेसचंच वर्चस्व होतं, त्यावेळेला त्यांनी महिला स्वच्छतागृहांची आठवण का आली नाही? एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मवियाचे कार्यकर्ते अभ्यासच करत नाहीत. त्यांनी आणलेला विकास आराखडा वेगळा आहे आणि मंदिर परिसर विकास आराखडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये सजेशन दिलेले आहेत, कोणी आडवं पडलेलं नाही आहे. 1400 कोटी तत्वता मान्यता मिळालेली आहे. जरा समजून घ्या बाळांनो. आता एक चालू आहे ह्याच्यात, आता आपल्या ह्याच्यात भवानी मंडपात आता एक चालू केलेलं आहे ऑलरेडी. या निमित्तानं चर्चेला शेवटच्या टप्प्यामध्ये जायचं आहे. मी सतत एकाच व्यक्तीला संधी नाही देऊ शकत. मला या निमित्तानं आता एक पुढचा मुद्दा घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या सगळ्यांच्यासाठी आणि खास करून पश्चिम महाराष्ट्राच्यासाठी जो मुद्दा कळीचा ठरतो तो आहे मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचा प्रश्न. यावर टप्प्याटप्प्यानं बोलतं करणार आहोत. मराठा आरक्षण शिंदे साहेबांनी ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते 10% आरक्षण दिले. त्याविरुद्ध ज्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते 12% आरक्षण शिल्लक होतं. ते आरक्षण इतर जाती धर्मांना देऊन ते मराठ्यांना डावलण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं आहे. बिलकुल, याच्यावरचं उत्तर कोणाकडे आहे? GR दाखवू देत. ते जर आरक्षण दिले ना तर त्यांनी GR दाखवायला पाहिजे होता. यावर आत्ताच्या घडीला तरी त्यांचं आरक्षण लागू दिसतंय. तुम्हाला ते मान्य नाहीये का? आतापर्यंत मगापासून सर्वसामान्य इथं जे काही हे केलेलं आहे विकास कामाचे जे बोर्ड लागले कोल्हापूरमध्ये 4,500 कोटीचा निधी. आत्ताचा मुद्दा मराठा आरक्षण चालू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, तुम्हाला मगापासून आम्ही इथं बोलवतोय. तुम्ही फक्त सत्ताधाऱ्यांच्याकडे जाता, विरोधकांच्याकडे मगापासून तुम्ही आलेला नाही. एक तुमच्यावर कातेसाहेब एक ठपका आहे की तुम्ही भाजपचे पुरस्कृत पत्रकार आहात असे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसं न होता तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या सुद्धा भावना समजून घ्या. काय आज कोल्हापूरमध्ये जे काय घडते ते कोल्हापूरच्या संदर्भात तुम्ही आला काही वेगळ्या विषयावर इथं चर्चा करायला आलाय ते बघा. आज कोल्हापूरचा विकास. तुम्ही आता मराठा आरक्षणावर भूमिका मांडणार आहात का? मराठा आरक्षण हा राजकीय मुद्दा आहे. राजकीय पक्षांनी सर्वच राजकीय पक्षांनी त्याच्यावर फक्त राजकारण केलेलं आहे. आज तीन वेळा सत्ताधारी पक्षानं एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षण दिलं आणि ते फक्त घोषणा झाली, त्याचा अंमलबजावणी झालेली नाही आहे. मराठा आरक्षण देतो म्हणून मुंबईपर्यंत बोलवून घेतलीत आणि तिथून मागं घालवलीत. तुम्ही आश्वासनच फक्त देताय. महिलांच्या वरती लाठीचार्ज करून गोळीबार केलात. मराठा आरक्षण का दिलं नाही तर तुम्ही आश्वासन दिलेलं कुठलं पूर्ण केलं आणि कोल्हापूरचा काय विकास आहे? याच्यावरचं उत्तर लागेल आपल्याला. त्याच्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीपर्यंत पोहोचायचं. आपली भूमिका त्यात तत्पूर्वी एकदा जाणून. मराठा आरक्षण दिलं असं सगळे म्हणतात, पण मराठा आरक्षणाला विरोध कोणाचा आहे? सदावर्तेंचा विरोध आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. सदावर्तेंचा विरोध आहे आणि सदावर्तेंचा विरोध आहे. आणि हा माणूस कोणाचा आहे? सदावर्ते हा भाजपचा माणूस आहे, सगळ्यांना माहिती आहे. एकदा मनसेची प्रतिक्रिया. मगापासून बेरोजगारी तुम्हाला बोलणार होतो, तुम्ही बेरोजगारी बोलू दिली नाही. मुद्दा पुढे सरकतायत पटापट. तुम्हाला 2 हाक मारले, तुम्ही बोला बेरोजगारी बोला विषय झाला तर कोल्हापूरमध्ये IT पार्क होणार हे गेले 4 इलेक्शन त्याच्यावरती इलेक्शन लढवले. कोल्हापूरमध्ये IT पार्क काय अजून आलेलं नाही. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे. मराठा आरक्षणाबद्दल हे चारही पक्ष कायम सांगतात की आम्ही मराठा आरक्षण देऊ दिलं का? हे आता हे जवळपास 10 वर्ष चालू आहे. मराठा आरक्षण हे तुम्हाला जर मंजूर करायचं असेल तर ते संविधान आपल्या लोकसभेमध्ये ते मांडलं पाहिजे, त्याचं हे करून घेतलं पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला हे मराठा आरक्षण मिळणार आहे. राज ठाकरेंची भूमिका अशी नसते. राज ठाकरेंची भूमिका अशीच आहे. जर तुम्हाला ज्या इतर नोकऱ्या उपलब्ध आहेत, जर त्या नोकऱ्या उपलब्ध या तरुणांना दिल्या तर या तुम्हाला आरक्षणाची गरज भासणार नाही. आरक्षणाची गरज भासणार नाही असं राज ठाकरे सांगतात. आता इथे एक खुलासा, एक माझा प्रश्न ऐकून घ्या. प्रश्न इथे उपस्थित झाला, आरक्षण दिलं, आरक्षण नाही दिलं. यामध्ये देवेंद्रजी फडणवीस असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आरक्षण त्यांनी घालवलं. त्यानंतर सुद्धा आता या ठिकाणी ऐका आता सारथीच्या माध्यमातून ज्या ओबीसी समाजाला ज्या ओबीसी समाजाला सवलती मिळतात त्या सारथीच्या माध्यमातून दिल्या जातात. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा मराठा समाजाला
मुलांना सर्व सोयी या ठिकाणी दिल्या जातात. ते 10% आरक्षण आता आपण जर पाहिलं तर कुणबीचे दाखले मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लाखो लोकांना मिळालं आणि लाखो मराठे याचा लाभ घेतात ओबीसी मधनं. आणि दुसरी गोष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं या संदर्भात सरकार प्रयत्नशील आहे आणि सरकारनं जाहीर केलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार. आणि कुणबीच्या या मुद्द्यावर चर्चा करूयात. आमचे सहकारी जगदीश देशमुख आहेत. जगदीश, मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जनतेची भावना काय आहे ती जाणून घेऊयात. जगदीश, चला मराठा आरक्षणा संदर्भात भूमिका मांडा. हे बघा, हे सगळं महत्त्वाचं जरी प्रश्न असले तरी मूळ प्रश्न असा आहे की आज तरुणांच्या जो व्यसनाधीन प्रकार वाढलाय. आज कोल्हापुरातच गांजाचं एवढं मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षण संदर्भात बोला. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, पण ते टिकणारे मिळावं आणि त्यासाठी मध्ये कोण पडते याचा सुद्धा विचार व्हावा. हे बघा, एकनाथ शिंदेने काय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं स्टेजवर की मराठ्यासने आरक्षण देतो. हिने आरक्षण जे दिले की नाही कागदावर दिले, 10% पण दिलेलं नाही. हिने कागदावर दिले, बोगस आश्वासनं दिल्यात, बोगस आश्वासनं. आरक्षणचं देत असताना देवेंद्र फडणवीसला पक्ष फोडण्यामध्ये महाराष्ट्राचा वेळ गेला, त्यामुळे त्यांना आरक्षण देण्यासाठी वेळ मिळाला नाही. आरक्षणाचा विषय म्हणतात ना, तर देवेंद्र फडणवीसांनी 2019च्या इलेक्शनला आरक्षण दिलं म्हणून सांगितलेलं, पण त्याच देवेंद्र फडणवीसांचा माणूस सदावर्ते ज्याचे फोटो सगळीकडे अजून आहेत, त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका का दाखल केली याचं त्यांनी उत्तर दिलावं. यावर महिलांची काय भूमिका आहे? अगदी थोडक्यात. मराठा आरक्षण दिलं म्हणतात, पण सदावर्ते ह्यांना वकील भाजपचे आहेत म्हणून ते मोदीचा जय जयकार करतात. म्हणजे सदावर्ते कुणाचे माणूस आहे कळतं, स्पष्ट कळतं, आणि यांना मराठा आरक्षण द्यायचं नाही. म्हणजे कसं आहे, दिल्यासारखं केलं आणि दिलंच नाही. हिंदुत्ववाद म्हणून जगतात, हिंदुत्वांची वोटिंग घेतात, मराठ्यांचं मतदान पाहिजे ना, आणि आरक्षण दिलेलं नाही आहे आणि आरक्षण दिलं असा कागावा आहे त्यांचा. दुसरी भूमिका समजून घेऊया. आरक्षण दिलं देवा भाऊनीच, आरक्षण टिकवलं देवा भाऊनीच आणि घालवलं उद्धव ठाकरेंनी. हे जगात सिद्ध झालेलं आहे आणि हेच सरकार आरक्षण देणार. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण जाऊया व्यासपीठावर पुन्हा या संदर्भात चर्चा करूया. धन्यवाद जगदीश. आता चर्चेमध्ये पुढचा मुद्दा येतोय आणि आपण या पुढच्या मुद्द्याच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित करतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये पक्ष कोणी फोडले याचं उत्तर लागेल. सर्वप्रथम आपण ज्या 2019ची ज्या निवडणूक झाली, ज्या युत्या झाल्या, ज्या आघाड्या झाल्या, ज्या युतीला सर्वसामान्य मतदारांनी मतदान केलं, त्या युतीतील प्रमुख पक्ष महाविकास आघाडीतल्या एका पक्षाला मिळतो. महाविकास आघाडी सरकार स्थापन करते. महाविकास आघाडीतले परत 40 आमदार फुटतात, परत एक महाविकास. तुमच्या लेखी पक्ष फोडणारा महाराष्ट्रातला माणूस कोण? एक तर आता शरद पवार साहेब आहेत, दुसरे देवाभाऊ. अच्छा, शरद पवार आणि देवाभाऊ, दोन उत्तरं येत आहेत. मी तुमच्यापर्यंत येतो. आधी उत्तर आपल्याकडून, देवेंद्र फडणवीस पक्ष फोडतात. हे जा जनक शरद पवार आहेत, या सगळ्या भारताला माहीत आहे. पक्ष फोडायचं कारण नाही, यांना तिथे एकी ठेवता आली नाही. यांच्या जाचाला कंटाळून ते बाहेर पडलेले आहेत. आम्ही कुणाला फोडाफोडी करायला गेलेलो नाही. शरद पवारांचं हे पिल्लू आहे, शरद पवारांचे जनक आहे. ठीक आहे, उत्तर द्यायचं. याच्यापूर्वी बऱ्याच वेळा काही कारणामुळे काही लोकांनी पक्षांतरे केलेली आहेत. ते काय 4 वेळा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, 3 वेळा गेले परत. ठीक आहे, जे काय झालं ते झालेलं आहे आता. पण शरद पवार पक्ष पुढे आहेत हा आरोप बरोबर आहे का? ऐकून घ्या, पक्ष काही वेळा काही कारणामुळे फुटलेले आहेत किंवा पक्षांतर झालेले आहेत, पण पक्ष चोरण्याची सुरुवात मात्र भाजपने केलेली आहे. पक्ष चोरण्याची सुरुवात जी आता सगळीकडे आरोप होतोय की शिवसेना सन्माननीय एकनाथजी शिंदे ही यांच्याकडं बहुमतानं आहे आणि त्याच्यावर निवडणूक आयोगानं मोहर केली आहे. आणि लोकशाहीमध्ये ज्याच्याकडं बहुमत त्याचा पक्ष. ह्या न्यायानं शिवसेना ही कुठंही चोरलेली नाही किंवा फोडलेली नाही. मूळ शिवसेना जे आहे ते आमच्याकडं आहे आणि त्याला निवडणूक आयोगानं मोहर दिलेला आहे आणि कोर्टात देखील आमच्या बाजूने निर्णय लागेल. त्यामुळे आम्ही पक्ष फोडला, चोरला हे आरोप अतिशय बिनबुडाचे आणि खोटे आहेत. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. चर्चा आता आटोपती घ्यायची आहे. मी इथे असलेल्या प्रत्येकाला विचारणार आहे,
मी इथे असलेल्या प्रत्येकाला विचारणार आहे की त्यांना कोणत्या मुद्द्यांच्या आधारे मतदान केलं पाहिजे. आत्ताच्या घडीला आपल्याला चर्चेला वेळेच्या मर्यादेमध्ये आटोपतं घ्यायचं आहे. लोकांनी तुम्हाला मतदान का करावं, कोणत्या मुद्द्यांवर करावं? कोल्हापूरचा जर हा इतिहास पाहिला, काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनी इथे सत्ता उपभोगलेली आहे, परंतु जनतेच्या मूलभूत गरजा आहेत त्या कुठल्याही भागवलेल्या नाहीत. आज जनता यांना दोघांनाही वैतागलेली आहे. ते नवीन पर्याय शोधत आहेत आणि महाराष्ट्र निर्माण सेना राज ठाकरे हा त्यांच्यासमोर पर्याय दिसतोय, त्यामुळे ते मला मतदान करतील. ठीक आहे, पटकन. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा एकत्रित उमेदवार, महायुतीचा उमेदवार आहे, राष्ट्रवादी त्याच्यामध्ये. मतदान का करावं तुम्हाला? आज आपण पाहिलं तर आम्हाला कोल्हापूर हे देशात एक नंबर करायचं आहे. पर्यटन असेल, आज आपण पाहिलं कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी होतंय, विमानतळाच्या वेगवेगळ्या शहराशी कनेक्टिव्हिटी वाढली आहे, वंदे भारत या ठिकाणी चालू झालं आहे. त्याचबरोबरीनं सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्या ही नगरी महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास, ज्योतिबा विकास आराखडा यातून पुढे चाललेला आहे. सहकारात देखील आपण पुढे चाललेलो आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं कोल्हापूरचा विकास करून कोल्हापूर देशात एक नंबर आम्हाला करायचं. महाराष्ट्राच्या बद्दल काय उत्तर? पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता बघितलं तर आज या महायुतीच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की रेल्वे सुशोभीकरण असू दे, विमानतळ असू देत, कोल्हापूरचं नाक रंकाळ्यासाठी 20 कोटी आले, त्याचं काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी पाणी डायव्हर्ट करण्यासाठी मी काय सांगितलं तो निधी आलेला आहे. या ठिकाणच्या रस्त्याची 5 ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. उरलेली कामं पूर्ण करण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून देणं आणि आम्ही तेवढी कामं केल्यात, आमचा अधिकार आहे. लाडकी बहिणीच आम्हाला विजयी करणार आहे 100%. धन्यवाद. या निमित्तानं एक मुद्दा अजून उपस्थित राहतो, तो आहे शेतकऱ्यांना काय हवंय आणि शेतकऱ्यांचा विचार कुणी करतं का? शेतकऱ्यांना सर्व महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. कारण आज आमच्या खेडेगावामध्ये जे शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत त्याच्या माध्यमातून आता सुगीच्या हंगामाला जे लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत ते पैसे त्यांच्या खात्यावरलं मी स्वतः एका विधवा बाईचं काढून जे बी बियाणे लागत होतं ते त्यांना मी स्वतः आणून दिले आणि हे महायुती सरकारमधून त्यांना मिळालेलं आहे आणि हे कोणीही देऊ शकत नाही. आणि या निमित्तानं आज जो विकासासाठी जो कोल्हापुरात जो निधी आलेला आहे 2.5 वर्षात, जो आजवर काँग्रेस सरकारला जो आणता आला नाही तो महायुती सरकारनं येत्या 2.5 वर्षात एवढा निधी आणलेला आहे. 1985 पासून एवढा निधी आणलेला आहे, तेवढा निधी आम्ही या येत्या 2.5 वर्षात आणलेला आहे खिचून. आपण या निमित्तानं चर्चेच्या समारोपाकडे जातोय. आपल्यासोबत ताई आहेत, काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतायत. चर्चेच्या या फेरीत शेवटच्या टप्प्यात मला तुम्हाला आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार गटालाही विचारायचं आहे की का मतदान करावं तुम्हाला? हे मतदान एक उमेदवार हा निवडून विधानसभेत जाणार आहे आणि आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे, महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत, उद्योग पाळायला गेलेत, सगळे चांगले संस्था सगळे गुजरातला नेत आहेत इथला, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सगळं बदललं पाहिजे. त्यासाठी एक उमेदवार महाराष्ट्रातला निवडून महाविकास आघाडीचा वरती गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही शेतकऱ्यांची बोलला, शेतकऱ्यांना 1.5 हमीभाव देतो म्हणून माननीय नरेंद्र मोदींनी बोलले होते, त्याचं काहीही झालेलं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत, त्यांना मिनिमम हमीभाव मिळालेला नाही त्यांच्या उत्पादनाला. ह्या सगळ्या गोष्टी करायची आमची इच्छा आहे, म्हणून आम्हाला लोकांनी मतं द्यावी. एक पटकन शेवटचं उत्तर येतोय. मी उत्तरासाठी येतो. महायुतीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे. महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत. आमदाराची गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे. आमदारच्या वडिलाची, माजी मंत्र्याची. एका आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला आहे. गृहमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे हे सरकार बदलण्याशिवाय आता पर्याय नाही. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला दाम देण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणायला पाहिजे. ठीक आहे, एक शेवटचं उत्तर पटकन. मला फार वेळ नाही उरला. मी आता चर्चा खूप झाली. मी आता एवढंच सांगतो, 23 तारखेला काय होणार आहे, 23 तारखेला एवढंच मी सांगतो. अरे आवाज कुणाचा? अरे कोण आला? ही चर्चा एखाद्या राजकीय आखाड्यापेक्षा वेगळी नाही. चर्चेच्या समारोपासाठी आपण जातोय आमचे सहकारी जगदीश यांच्याकडे. जगदीश देशमुख,
तर कोल्हापुरामध्ये आपला महाराष्ट्राचा रणसंग्राम हा कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रमात मी सुरुवातीला म्हटलं होतं त्याप्रमाणे कोल्हापूर म्हणजे रांगडेपणा, कोल्हापूर म्हणजे कुस्तीचा आखाडा झाला की ईर्ष्या येते, ईर्ष्या झाली म्हटली की चितपट हा प्रकार येतोच आणि हे सगळे प्रकार आपल्याला चर्चेमध्ये सुद्धा बघायला मिळाले. अनेक मान्यवर होते, मोठ्या संख्येने गर्दीसुद्धा झाली होती आणि वेगवेगळ्या विषयांवर तितक्याच आक्रमकपणे सुद्धा मांडणी केली गेली होती. तर कोल्हापुरातील या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी. बघत राहा जय महाराष्ट्र.